हरिओम. आता याच्या पुढचा भाव सांगतायत समता. समता म्हणजे काय? समता हे भगवंतांचं एक नाव आहे हो. एवढं महत्त्व समतेला आहे. नक्कीच भगवंतांनी समतेला फार महत्त्व दिलं आहे. गीतेमध्ये आपल्याला दिसतं की ममतेच्या रोगावर एकमेव उपाय समता हा आहे, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे या गीतेमध्ये. आता काही लोक असं म्हणतात की काका ममता रोग कसं काय हो? अममता, माया, प्रेम याच्यावर तर सगळा संसार चालतो ना, तर रोग कसं काय म्हणता येईल? मंडळी, माया करणं, प्रेम करणं, ममता करणं वाईट नाही हो. ते का विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीक आहे ना, पण जेव्हा ती मर्यादा ओलांडली जाते ना, तेव्हा त्याचं रूपांतर रोगामध्येच होतं बरं का. उदाहरण सांगतो. आता धृतराष्ट्र होता. धृतराष्ट्र काही तसा वाईट वागणारा नव्हता, पण त्याच्या आंधळाच होता बिचारा. पण मुलांच्या ममतेने एवढा बेभान झाला होता की त्याची मुलं जेव्हा भर सभेमध्ये त्याच्याच सुनेची विटंबना करत होते, तेव्हा त्याला दिसत नसेल समजा, पण ऐकू तर येत होतं ना, निश्चित ऐकू येत होतं. त्याची सून आक्रोश करत होती, दुर्योधन आणि दुःशासन वाटेल ते बोलत होते. असं असतानासुद्धा त्याने काहीही केलं नाही. किंवा आता पांडवांना लाक्षागृहात जाळायचा प्रयत्न कौरवांनी केला. ही गोष्ट समजा त्याला नंतर समजली, पण तो राजा होता ना, त्याने काय ॲक्शन घेतली त्याच्यावर? काहीही केलं नाही हो. मग सुद्धा पांडव कोण होते हो? त्याच्या सख्या भावाची मुलं होती की नाही? पण त्यांच्यावर सगळ्या प्रकारचे अन्याय होत असूनसुद्धा तो, आणि स्वतः तो राजा असूनही, केवळ ममतेमुळे अतिशय वाईट गोष्टींचं समर्थन देखील त्यांनी करत होता. हे निश्चित आहे. आपण गीतेमधला पहिला श्लोक शिकलो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा, हा श्लोक आपण पाहिला आहे. या श्लोकाचा वेळा अभ्यास केला ना आपण, त्यावेळेला या ममता रोगाबद्दल आपण सविस्तर जाणलेलं आहे बरं का. परत काय सांगायची गरज नाही. ही अतिममता हा रोग आहे हो, हा रोग आहे नक्कीच. आणि समता आहे त्याचं एकमेव औषध आहे, असं भगवंतांनी गीतेमध्ये सातत्याने सांगितलं आहे. किंवा समत्वम योग उच्यते, समत्व मनबुद्धीचं समत्व हाच योग आहे, हे भगवंताने ते ठासून सांगितलं आहे. मग आता बघा, जीवनामध्ये मनबुद्धीची समता कशी प्राप्त होते, कशी प्राप्त करता येईल बरं? इष्ट अनिष्ट, प्रिय अप्रिय, अपेक्षित अनपेक्षित, चांगलं वाईट, असं घडतंच नेहमी ना. असे प्रसंग येतातच माणसाच्या आयुष्यामध्ये. आणि काही वेळेला या प्रसंगामुळे माणूस फार निराश होतो, फार खचून जातो, मोडून जातो. आणि मग काय होतं, जर अशा वेळेला शास्त्रांचा त्याचा काही अभ्यास असला, काही भक्ती असली भगवंतावर, सत्संग असला, तर हळूहळू तो काय करू शकतो? हळूहळू तो आपल्या मनावर कसा संयम ठेवायचा ते शिकतो या सत्संगाच्या माध्यमातून. आणि एकदा शास्त्रांच्या सिद्धांतावर त्याची निष्ठा पक्की झाली ना, की मग तो कोणत्याही प्रसंगाने विचलित होत नाही, विक्षेपित होत नाही. यालाच म्हणतात मनबुद्धीची समता. मग समतेचा आणखीन हा पण एक अर्थ आहे. मग आता काय होतं, भक्ताची काय स्थिती असते? जर त्यांनी सगळ्या माणसांमध्ये भगवंतांना पाहिलं, तर त्याचं वर्तन साहजिकच काय होतं, सर्वांशी समतेचं होतं. 5व्या अध्यायात भगवंताने सांगितलं होतं, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शूनिचैव स्वपाकेच पंडित हा समदर्शिना. 5व्या अध्यायातला 18वा श्लोक होता की ज्ञानीपुरुष सर्वांमध्ये काय होतो, समदृष्टी ठेवतो. त्यामुळेच भेदबुद्धीचा निराश होतो आणि तो अभेदबुद्धी प्राप्त करतो, हे आपण जाणलं होतं. आता पुढचा भाव सांगतात तुष्टी. तुष्टी म्हणजे काय हो? तुष्टी म्हणजे संतोष. आपल्याला आठवत असेल, आपण 3ऱ्या अध्यायाचा अभ्यास केला होता. त्याच्यामध्ये एक श्लोक आला होता बघा, यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्यैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. 3ऱ्या अध्यायातला 17वा श्लोक होता. या श्लोकाचा आपण अभ्यास केला तेव्हा आत्मरती, आत्मतृप्ती आणि आत्मसंतुष्टी म्हणजे काय ते सविस्तर जाणलंच होतं. आता रती म्हणजे काय? रती म्हणजे एखाद्या विषयात रमणं, एखादा विषय आवडणं, त्याच्याबद्दल विचार करणं इत्यादी. आता एक उदाहरण पाहू म्हणजे समजेल ना. सर्वांच्या आवडीचा विषय आहे खाणं हा. आता समजा एक माझंच कल्पना करूया आपण की मला अमुक पदार्थ आवडतो. समजा श्रीखंड आवडतं म्हणा, किंवा गुलाबजाम आवडतो म्हणा. आता मला खरंच आवडतं असं मी म्हणणार नाही, कारण लक्षात ठेवा का म्हणत नाही ते. अहो काय होतं, मला या प्रवचनामुळे अनेक लोकांकडे जावं लागतं. नाही तर मग उद्या कुणाकडे गेलो ना, तर पहिल्यांदा श्रीखंड समोर येईल आणि खायचा आग्रह होईल. तर तसं नको. पण समजा आवडतं अशी कल्पना करा, तर काय होतं, आता उद्या आपल्याकडे श्रीखंड किंवा गुलाबजाम होणार आहे ते माहीत असतं. माणूस आदल्या दिवशीच जरा जपून खातो बरं का. रात्री तर कमीच खातो का, तर उद्या श्रीखंड किंवा गुलाबजाम खायचे आहेत. सकाळी नाश्तासुद्धा नको म्हणतो. का बरं? कारण दुपारी गुलाबजाम खायला भूक राहिली पाहिजे. आणि मग काय होतं, त्याने ते एकदा खाल्ले की त्याला जे काही भावना मनामध्ये येते ना, त्याला म्हणतात तुष्टी. ही तृप्ती आहे.
आणि संतुष्टी म्हणजे तृप्तीची पराकाष्ठा, दुसरं काय आहे, दुसरं तसं काहीच नाही. म्हणजे समजा एखादा पदार्थ खाल्ला, जेव्हा आपल्याला एखाद्या वेळेस असं वाटतं ना की अहो काल जे खाल्ला होता ना त्याला काही तोडच नाही हो, त्याच्यासारखं आजपर्यंत कधीच अनुभव घेतला नाही, कालचा अनुभव म्हणजे अगदी वन्स इन लाईफ टाईम होता, असं वाटणं जे आहे ना ती आहे संतुष्टी. त्याला म्हणतात संतुष्टी. संतुष्टी किंवा समाधान हे काय बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसतो, ती हे खरंच आहे, ते आपल्या मनाची स्थिती आहे. मध्यंतरी एका ठिकाणी एका वर्तमानपत्रात वाचलं होतं बरं का, कुठल्या तरी एका संस्थेने एक जागतिक पाहणी केली अनेक देशांची. काय पाहणी केली, कशासाठी, की जास्तीत जास्त समाधानी लोक कुठल्या देशात आहेत. आता पटकन असं वाटतं की नाही की अमेरिकेसारख्या देशात लोक अतिशय समाधानी असतील. त्याचं कारण असं की भौतिक प्रगती फार आहे, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत असं वाटतं खरं. पण प्रत्यक्षात जेव्हा पाहणी केली तेव्हा काय आढळलं की अमेरिकेत तर जास्तीत जास्त लोक उलटे मानसिक रोगी आहेत हो, संतुष्ट कोणीच नाही आहे. प्रत्येकाला अधिकाधिक हवं आहे, अधिकाधिक हवं आहे, असेच लोक जास्त आहेत. आणि इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये लोक जास्त समाधानी संतुष्ट आहेत असं आढळलं. भारताचा क्रमांक अनेक पुढारलेल्या देशांपेक्षा वरचा लागला बरं का, हे असं आहे खरं. आणि संतोष काही प्रगतीच्या विरोधी नसतो ना, प्रगती तर व्हायलाच पाहिजे माणसाने, पण कसे व्हायला पाहिजे, समाधान न गमावता केली पाहिजे नक्की. आणि पूर्ण संतुष्टी कशाने प्राप्त होते मग, पूर्ण संतुष्टी माणूस प्राप्त करतो आत्मन्येवात्मना तुष्टा चित्तप्रज्ञस्तदोच्यते. भगवंताने दुसऱ्या अध्यायात सांगितलं, जेव्हा स्वस्वरूपाचा आनंद येतो म्हणजेच आत्मस्वरूपाचा जेव्हा आनंद माणसाला मिळतो ना तेव्हा तो संपूर्णपणे संतुष्ट होतो. मग तो बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवर संतोषासाठी अवलंबून नसतो. स्वस्वरूपाची अनुभूती म्हणजेच परमसंतोष. आता 17वा भाव सांगतायत तप. तप म्हणजे काय, आपल्या शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे तप सांगितलेलेच आहेत की. तप याचा अर्थ साधा अर्थ असा होतो की इतरांसाठी कष्ट घ्यायचे, भरपूर कष्ट घ्यायचे, पण त्यामुळे दुःखी नाही व्हायचं, उलट आपल्याला सेवेची संधी मिळाली अशी भावना ठेवणं म्हणजे तप करणं. भागवत पहा, पुराण वाचलं तर असं दिसतं की ब्रह्मदेवाने तपाच्या साह्याने त्या विश्वाची निर्मिती केली. भगवान विष्णूसुद्धा तपाच्या साह्यानेच या विश्वाचं भरणपोषण करत असतात. आणि भगवान शिवसुद्धा तपस्येनेच या विश्वाचा विनाशही घडवत असतात आणि नवीन निर्माण करण्याची संधी देत असतात. महाभारतामध्ये शांतीपर्व आहे. शांतीपर्वामध्ये तपाची व्याख्या केली बरं का. तिथे ते काय म्हणतात, मनसेश्चेंद्रियाणाम ही एकाग्रम परमम तपः. इंद्रिय आणि मन यांचं संयमन करून जगात व्यवहार करणं हे श्रेष्ठ तप आहे. पण मंडळी एक जाणणं आवश्यक आहे की भौतिक काय किंवा आध्यात्मिक प्रगती काय तपाशिवाय कधीच होत नाही. कष्ट तर घ्यावेच लागतात ना. अहो समजा एखाद्या विषयात एखाद्या माणसाला PhD किंवा डॉक्टरेट करायचे, किती कष्ट करावे लागतात, किती तप करावं लागतं, भरपूर तप करावं लागतं. आणि एवढी तपस्या केल्यावर मिळतं काय माहिती आहे, एक डिग्रीचा कागद मिळतो, 2.5 अक्षर डिग्री के, 2.5 अक्षर प्रेम के नाही, 2.5 अक्षर डिग्री के मिळतं. मग सर्वात मोठी तपस्या म्हणजे काय, रमण महर्षींनी तपस्या सांगितले काय मोठी तपस्या, काय म्हणाले ते, अहम अपेतकम निज विभानकम महत इदम तपम रमणवाग्यम. काय म्हणाले, अहंकाराचं बलिदान करणं आणि स्वस्वरूपाचं भान आणि ज्ञान प्राप्त करणं ही सर्वात महान तपस्या याचं त्यांनी सांगितलं. आणि ते अगदी खरं आहे. 18वा भाव सांगतायत दान. दान करणं म्हणजे काय म्हणणं, आपल्याजवळ जे काही आहे ते दुसऱ्याला देणं म्हणजे दान करणं. पण कसं देणं, आनंदाने देणं, आनंदाने देणं. म्हणजे का भाई सांगतो लक्षात घ्या. समजा लोकलमधून तुम्ही प्रवास करताय, कोणीतरी तुमचं पाकिट मारलं तर ते काही तुम्ही त्याला दान नाही केलं, हो ते त्याने सक्तीने तुमच्याकडून काढून घेतलं आहे. दुसरं, जी वस्तू काही दान करायची आहे ना ती वस्तू स्वतःच्या मालकीची असली पाहिजे. दुसऱ्याचीच वस्तू तिसऱ्याला देऊन टाकणारे काय दान होऊ शकत नाही ना. आणि तिसरं म्हणजे त्या वस्तूवर आपली जी ममता असते ती पूर्णपणे काढून घेतली पाहिजे आणि परत त्याच्याबद्दल विचारसुद्धा येता कामा नाही आहे मनामध्ये, तर ते दान होतं. नाही तर काय होतं बघा, आता नवरात्र झालं आता नुकतंच, नवरात्रामध्ये अनेक स्त्रिया एखाद्या देवीच्या देवळात देवीला काहीतरी साडी म्हणा चोळी म्हणा काहीतरी देतात. आता एखाद्या समजा स्त्रीने एक चांगली अगदी भरजरी साडी देवीला दिली, आता ते दान आहे ना. पण जर कधी त्या देवीला ती साडी नेसवलेली असली आणि ही बाई दर्शनाला गेली आणि जर तिच्या मनामध्ये असा विचार आला की बघा मी दिलेली साडी, मग दिली कुठे, अजून तुमच्याच मनात आहे की, त्याला काही दान म्हणता येणार नाही. दान म्हणजे त्या वस्तूमधला आपली स्वतःची ममता पूर्णपणे काढून टाकली पाहिजे. आणि काय होतं, असं जर केलं ना
तर जगातल्या वस्तूंबद्दल, पैशांबद्दल आपल्या मनामध्ये जी आसक्ती आहे ना, अंतःकरणात जी अशुद्धी आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि मग दानाने अंतःकरण शुद्ध होत जातं. आता दानाचे सुद्धा अनेक प्रकार अलीकडे निघालेत. काही केवळ वस्तूचं दान नसतं, ज्ञानदान असू शकतं, एखादी आपले सेवादान असू शकतं, हल्लीच्या काळात ते इंद्रियदान असू शकतं, शरीरदानसुद्धा असू शकतं, दृष्टीदान असू शकतं. ही सगळी दानच आहेत ना आणि सगळी श्रेष्ठच आहेत आणि अंतःकरण शुद्धीचा तो एक मार्ग आहे. पण काय होतं, खरं म्हणजे माणसाला घ्यायला आवडतं आणि परमेश्वराला द्यायला आवडतं, हे अगदी खरं आहे. त्यामुळे दान केल्यावर जो आनंद मिळतो ना, तो ईश्वरदत्त आनंद आहे, लक्षात घ्या. वस्तुप्राप्तीचा जो आनंद आहे ना, तो स्वार्थी आनंद आहे, नक्कीच आहे. आणि माणसामध्ये तर संग्रहवृत्ती नक्कीच आहे. तो नुसते वस्तू साठवत नाही हो, स्वतःसाठी साठवलं ठीक आहे, तो पुढच्या अनेक पिढ्यांसाठी वस्तू साठवून ठेवायची त्याची वृत्ती असते. उपदेशामध्ये एक गोष्ट येते या संबंधात. एकदा काय झालं, माणूस, एक देव आणि दानव म्हणजे राक्षस, हे सगळे भगवंताकडे गेले आणि त्यांनी काय सांगितलं भगवंताला की आम्हाला काय उपदेश करा. आता भगवंताने फक्त एक शब्द उच्चारला, द. आता त्याचा अर्थ तिघांनी आपापला निर्णय घेतला ना, निर्णय घेतला कारण तो त्यांच्यासाठी योग्यच होता ना. देव हे कसे आहेत, देव हे भोगप्रधान आहेत हो. त्यामुळे त्यांनी काय अर्थ घेतला ते म्हणजे द म्हणजे दांत म्हणजे काय करा, दम करा, नियंत्रण करा, कारण ते भोगप्रधान आहेत म्हणून त्यांनी इंद्रिय दमन करावं असा भगवंतांचा आदेश आहे असं ते समजले. त्यानंतर दानव म्हणजे राक्षस, ते कसे आहेत, क्रूर, म्हणून त्यांनी दचा अर्थ दया असा घेतला की इतरांच्यावर दया करणं आवश्यक आहे हे त्यांनी जाणलं. आणि माणसांसाठी दचा अर्थ दान करणं असा आहे, कारण काय, ते संग्रहप्रधान आहे. म्हणून मग दानाबद्दल आपले शास्त्र एवढं सांगतात की दान कसं करावं. तैत्तिरीय उपनिषद असं सांगतं की श्रद्धया देयम, की अत्यंत श्रद्धेने द्यावं, त्याच्यात मी दाता अहंकार जराही असू नये. तसंच अश्रद्धया न देयम, बळजबरीनं मनाच्या विरुद्ध कधीही दान, श्रद्धा नसताना कधीही दान देऊ नये. आता शेवटची जोडी सांगतात, यश आणि अपयश, ती बघूया. आता हे जे यश आणि अपयश आहे ना, त्याच्या कल्पना माणसागणिक दिलेल्या असतात बरं का. प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे असतात आणि स्थितीप्रमाणे असतात. समजा एखाद्या माणसाला भरपूर पैसा मिळवण्याची इच्छा आहे, त्याच्या दृष्टीने यश म्हणजे काय हो, त्याच्या दृष्टीने यश म्हणजे भरपूर पैसा मिळणं आणि त्याच्या दृष्टीने अपयश म्हणजे पैसा न मिळणं किंवा तो न मिळवता येणं म्हणजे अपयश आहे. तसंच वेगवेगळ्या स्वभावाची जी माणसं असतात त्यांचं असतं. जसं त्याचं ध्येय असेल त्याच्या दृष्टीने यश आणि अपयश यांच्याबद्दलचे विचार त्या माणसाचे असतात. आता एखादा समजा माणूस धार्मिक आहे, त्याच्या दृष्टीने धर्मविचार आणि नीतिमत्ता यांच्याशी तडजोड न करता सदाचार आणि सत्कर्म करून जे काही प्राप्त होईल ना ते यश, कारण ते कायम टिकणार आहे. आणि हे अगदी खरं आहे. धर्मशास्त्र स्पष्टपणे आपल्याला सांगतं की मनुष्याचं आचरण आणि त्याचे भाव उत्तम असतील, तो सद्गुणी असेल तर त्याला जी प्रसिद्धी मिळते, जी प्रशंसा होते ते म्हणजे यश. आणि तो जर दुराचारी असेल, त्याच्याकडे दुर्गुण असतील इत्यादीमुळे अशा माणसाची जी निंदा होते किंवा दुष्कीर्ती होते ते आहे अपयश. अध्यात्मशास्त्रातले विचार मात्र ह्याच्यात थोडं पुढे जातं बरं का. ते असं म्हणतात की जर माणसाने ह्याच जन्मात भगवंताकडच्या वाटचालीमध्ये काही प्रगती केली ना तर ते अंतःकरण शुद्धी केली तर ते यश आहे. आणि तसं तर नाही केलं, विषयांच्या नादी लागून आपलं जीवन फुकट घालवलं, भगवंतापासून तो दूर गेला तर ते त्याचं अपयश आहे. भौतिक जीवनात तो किती यशस्वी असला तरी जर भगवंताकडे त्याची वाटचाल झाली नाही, त्याची अंतःकरण शुद्धी झाली नाही तर ते अपयशच आहे असं अध्यात्मशास्त्र स्पष्टपणे सांगतं. आता आपल्याला माहिती आहे, अगदी व्यावहारिक विचार करायचा, एखादा विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याच्या दृष्टीने परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवणे यश आहे आणि वाईट मार्क मिळवणे अपयश आहे. नक्कीच त्याच्या दृष्टीने तेच मापदंड आहेत ना, हे खरंच आहे. पण आता आपण काय, आता विद्यार्थ्याने आपण साधक आहोत, मग साधकांसाठी मात्र यश आणि अपयश म्हणजे काय. आपण भगवंताकडे वाटचाल जी करतो ना त्याच्यामध्ये आपलं एखादं पाऊल पुढे पडणं यश आहे आणि भगवंताकडच्या वाटचालीमध्ये आपण मागे पडणं किंवा ती वाटचाल सोडून देणं, त्याच्यापासून दूर जाणं हे निश्चितपणे आपलं अपयश आहे, जाणलंच पाहिजे. आणि मंडळी, सर्वात शेवटी की यश आणि अपयश दोघांमध्ये जो माणूस भगवंताला पाहतो ना तो काय करतो, तो यशाने कधी हुरळून जात नाही किंवा अपयशाने खचून पण जात नाही, हे निश्चित आहे. उलट तो ती एक संधी मानतो, भगवंताकडे प्रगती करायची संधी मानतो. तो म्हणतो योग आहे आणि अगदी खरं आहे, भगवंताकडे तो अतिशय वेगाने वाटचाल करायला लागतो. आता बघा ना, मोठं उदाहरण आहे भक्त प्रल्हादाचं.
प्रल्हादाच्या जीवनात काय कष्ट कमी आले का हो? पण तो कधी खचला नाही. त्याने ते अपयश नाही मानलं, त्याने ती संधी मानली आणि भगवंताकडे प्रगती केली, भगवंतांच्या अधिक जवळ गेला. हे सत्य आहे ना. आपण मंडळी या 4थ्या आणि 5व्या श्लोकाचा अभ्यास करतो या 10व्या अध्यायातल्या. यातले सगळे जे सांगितलेले भाव त्यांनी होते ते बघून झाले. पण यातल्या 5व्या श्लोकातल्या शेवटच्या ओळीत भगवंत सांगतात, भवन्ति भावा भूतानां मत्तैव पृथग्विधाः, की प्राण्यांचे हे सगळे जे वेगवेगळे भाव आहेत ते माझ्यापासूनच उत्पन्न होतात असं भगवंत सांगत आहेत. म्हणजेच काय, या सर्वांना आधार कोण देतो? आधार भगवंतच देतात आणि भगवंतामुळेच त्यांना सत्ता आणि स्फूर्ती मिळते. अशा अर्थानं भगवंतच सर्व लोक महेश्वर आहेत, हे नक्कीच आहे. आता इथे जो मत्त शब्द आला आहे माझ्यामुळे, त्याच्यामध्ये भगवंताचं योग सामर्थ्य दिसतं आणि पृथक विधा निरनिराळे ह्या शब्दानं वेगवेगळ्या विभूती दाखवलेल्या आहेत. या संदर्भात भगवंत पुढे ह्याच अध्यायात सांगणार आहेत बरं का. अध्यायात पुढे येणारच आहे. ते काय सांगणार आहेत की शुभ अशुभ, सुखद दुःखद जे काही घडतं ते, जे सद्भाव आहेत, जे वाईट भाव आहेत, दुर्भाव आहेत, ही सगळी भगवंतांची लीला आहे, दुसरं काहीच नाही. आणि या सर्वांमधून तोच भगवंत अभिव्यक्त होत असतो. अशा प्रकाराने जेव्हा भक्त भगवंताला जाणतो ना, तेव्हा भगवंत या अध्यायात पुढे सांगणार आहे की त्याला अविकंप योग प्राप्त होतो. आता अविकंप योग म्हणजे काय हे त्यावेळेला आपण सविस्तर पाहूया. आता या ठिकाणी माणसांच्या हृदयात अभिव्यक्त होणारे 20 भाव भगवंतांनी सांगितले. पण तेवढेच काही भगवंत अभिव्यक्ती नाही, तर भगवंताच्या अभिव्यक्ती अनंत आहेत, अपार आहेत. हे केवळ प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. याशिवाय आणखीन आता अनेक भाव आपल्या हृदयात येतात की काम असतो, क्रोध असतो, लोभ असतो, मोह असतो, मद असतो, मत्सर असतो, दंभ असतो, दर्प असतो, अभिमान असतो, अहंभाव असतो. हे सगळे भावसुद्धा आणि विकारसुद्धा भगवंताच्या त्रिगुणात्मक मायेचाच आविष्कार आहे, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे सर्व गुण स्वभावतःच आपल्यामध्ये येतात, त्याला काही करावं लागत नाही. त्यामुळे काय होतं, आपल्या माणसाने मग साधकाने काय करायचं, हे सगळे जे सत्वगुणाचा आश्रय घ्यायचा आणि सत्वगुणाच्या साह्याने या वाईट प्रवृत्तीतून हळूहळू निवृत्त व्हायचं आणि प्रत्येक वृत्तीबद्दल बरोबर भगवंताचं स्मरण करायचं. साधकाने काय करावं, कुसंगती प्रयत्नपूर्वक टाळावी, विसंगती सहन करावी आणि सत्संगतीने निस्संग व्हावं. आणि मंडळी एक सत्य आहे की भगवंताचं स्मरण जसं जसं वाढत जाईल ना माणसाचं, तसं तसं वृत्ती मग कशाही असू दे, त्या भेदाभेद करणाऱ्या असल्या, एकमेकांच्या विरोधी असल्या, सुखदुःखात्मक असल्या, तरीसुद्धा काय होईल, त्यांनी भक्त प्रभावित नाही होणार, साधक प्रभावित नाही होणार, हे नक्की आहे, हे निश्चित आहे. आता एक आहे, आपल्या मनात फक्त चांगलेच विचार यावेत, वाईट विचार येऊ नयेत, ही भावना कितीही चांगली असली ना तरी तसं होणं हे असंभव आहे. हो, तो रस्ता आहे शेवटी, मन हा सुद्धा रस्ताच आहे ना, प्रवाहाचा आहे वाहता. जसं रस्त्यावरून फक्त सज्जनानेच चालावं अशी अपेक्षा करून चालेल का हो? अहो, रस्त्याने सगळेच जाणार की, रस्त्याने सज्जन जाणार, दुर्जन जाणार, चोर जाणार, पोलीस जाणार, सगळे जाणार ना, असं कसं थांबवता येईल? त्यामुळे मनातसुद्धा अनेक प्रकारचे भाव येणारच आहेत, त्यात शंकाच नाही. पण मग जर आपलं लक्ष भगवंताकडे असेल तर काय होतं, अंतःकरणात उठणारी प्रत्येक वृत्ती ही भगवंताची विभूती आहे, असा जर एकदा आपण अभ्यास केला ना आणि त्याची निष्ठा प्राप्त केली, तर वृत्ती जरी काही असली तरी आपण प्रभावित होणार नाही, हे नक्कीच आहे. मग सारं काय भगवंताचं, जे काही घडतं ते हरी इच्छा, अशीच भावना होईल की नाही. आणि या सगळ्या भावभावना ही माझीच विभूती आहे असं भगवंताने आपल्याला या 2 श्लोकात सांगितलं. पण मग ही जी प्राणी आहेत, माणसं आहेत, ती कुठून आली, तीसुद्धा भगवंतानेच निर्माण केली असं भगवंत पुढच्या श्लोकात सांगणार आहेत, 6व्या श्लोकामध्ये. तोही आता आपण पाहूया. हरिओम.